तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नवरात्रीचे 9 दिवस, 9 मंडळे काय बोलतोय, 9 वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. मस्त मस्त देव बघणार आहोत. तुम्ही रेकमेंड करा मला की कुठे जाऊ शकतो मी. आज पहिला दिवस, पहिला म्हणजे नसेल दुसरा दिवस, कारण काल तर सगळ्या आगमनामध्ये आपला दिवस गेला. आज आपण परळ, लालबाग हे सगळं ठिकाण बघणार आहोत आणि बघूया अजून पण कुठलं काय बघायला भेटतं ते. तर या चला पटकन आपण हा नवरात्रीचा पहिला दर्शन ब्लॉग सुरू करूया. तर कालच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवायला विसरलो, पण ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरची घटस्थापना. कशी वाटली सांगा, कशी वाटली सांगा. कसं माहिती आहे, आमच्या घरी आहे ना मागे गणपती बसतो ना, त्याच्यामध्ये हा गेल्या वर्षी ना राक्षस होता. तोच राक्षस वापरला आणि ही त्याच्या आधी आहे ना ही गणपतीच्या मागची प्रभाव होती. कशी वाटली सांगा ही घटस्थापनेची पूजा. हा कसा वाटला चालेल आई क आगाव. तर आजची पहिली देवी आपण करणार आहोत ती आहे परळची देवी कामगार मैदान. मंडळाचं 75वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने एक थोडंसं शिवकालीन मंदिराचं आतमधलं गर्भगृह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चला बघूया. तर केलाच पहिलं दर्शन होतं ते छत्रपती शिवरायांचं. केले आहेत. तुम्हाला हे असे पिलर्स दिसते आणि त्या पिलर्स मध्ये ना वेगवेगळ्या देवींचे दर्शन आहे आणि मधोमध परळची देवी विराजित आहेत. अरुणोदय मंडळ आहे. परळच्या देवी हे बघा, इथे परळच्या देवीचा मंडप आहे मागे, तिथूनच पुढे अरुणोदय मंडळ आणि त्याचाही पुढचा मंडप त्याच्याच पुढे. हा कव्हर केला तर त्याच्यानंतर त्याच्याच पुढे अजून एक देवीचा मंडळ आहे. हे बघा, हे तिसरं मंडळ आणि या छोट्याशा गल्लीतून ही लोक देवी घेऊन जातात. आतमध्ये मी तुम्हाला देवी दाखवतो आता किती मोठी आहे ती. परळची आई, परळचं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे ना त्याच्याच बाजूला आहे हे. तर या चला पटकन आपण परळच्या आईचं दर्शन घेऊ. हे KM हॉस्पिटलचा मागचा गेट आहे. त्याच्या इथून पुढे तुम्हाला तो समोरचा मंडप दिसतोय ना, नागकन्या चौक, कोणालाही विचारा परळला आलात की तिथे या, तिथे पुढची देवी आहे.
पुढे आता परळगावची आई, तिथे कोणालाही विचारा इथे पुढे शिवसेनेची शाखा कुठे आहेत, तिथे जाल ना तर तिथे ही शाखेचीच ती देवी आहे. ना परळ, हे बघा समोर गौरीशंकर दिसतं, त्याच रस्त्याने ना असे तुम्ही पुढे आलात, हे बघा पुढे अजून एक देवी आहे. पुढची देवी आता परळची दुर्गा माता. परळचा सम्राट होता ना तेच मंडळ आहे. तर चला आपण पुढे. प्रभादेवी किंवा एल्फिस्टनच्या तुम्ही इथून आला ना, आता हा समोरचा परळच्या महाराजाचा गेट आहे, त्याच्याच बाजूचा हा गेट परळची माऊलीचा गेट. पुढे परळचा महाराजा बसतो आणि इथे हा देवीचा मंडप. पुढची देवी आहे परळची दुर्गा माता. परळचा महाराजा बसतो ना त्याच गल्लीमध्ये बसते ही देवी. परळचं दर्शन आता आपलं झालेलं आहे आणि आता आपण आलो आहोत करी रोडला. करी रोड स्टेशनच्या इथूनच आल्यावर आहे ना, थांबा मी तुम्हाला दाखवतो. करी रोडचा ब्रिज आहे, इथूनच आहे ना ह्या साईडला आहे बघा, हा जपाच्या देवीचा मंडप आहे आणि ही समर लाइटिंग बघतायत, इथे समरची देवी आहे. या दोन्ही देवींचं आता आपण दर्शन घेऊया. चला. पुढची देवी समरची माता.
एकच देवी आहे ना, आता ही करिरोड वेस्टला आहे. बाकीचे जे दोन देवी आहेत ना, करिरोड ईस्टला होते. करिरोडची माऊली डेकोरेशन बघा, सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे या लोकांनी. देवी आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबागची माता. हो, मुंबईचा राजा मंडळ. हे किती वर्षानंतर बघताय हे जुने बल्बचे तोरण. पूर्वी खूप असायचे हे मंडळात. आणि हा प्रवेशद्वार लालबागच्या मातेचा. पुढची देवी आता आपण करणार आहोत ती आहे तेजुकायाची माऊली. ती चाळ तोडल्यामुळे ना आता देवी थोडी ना पुढे बसवली आहे. आता आपण आलो आहोत लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला. देवी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीची आई भवानी. पुढची देवी दिग्विजय भवानी. काळा चौकीचा महागणपती ज्या गल्लीमध्ये बसतो त्याच गल्लीत.
तर मग मित्रांनो, तुम्हाला हे लालबाग परळ चिंचपोकळी ची व्हिडिओज कशी वाटली, देवींचं दर्शन, हे मला कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.